नमस्कार. आपलं घर ही आपल्यासाठी जगातली सगळ्यात सुरक्षित जागा असते नाही का, जिथे आपण निवांत असतो, आपल्या माणसांसोबत असतो. पण कल्पना करा की याच आपल्या सुरक्षित घरात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नकळत हळूहळू आतून आजारी पाडत आहेत. आज आपण अशाच 5 घातक उत्पादनांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या रोजच्या वापरात आहेत. चला तर मग आपल्या घरात लपलेल्या या अदृश्य शत्रूंना ओळखूया आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काही सोपे आणि सुरक्षित पर्यायही शोधूया. हा प्रश्न आपण स्वतःला विचारायलाच हवा. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा सुंदर पॅकिंग आणि मोठ्या जाहिराती बघून वस्तू खरेदी करतो. पण त्यात नक्की कोणती केमिकल्स आहेत हे आपण कधी वाचतो का? खरं सांगायचं तर यातली काही रसायनं म्हणजे स्लो पॉयझन आहेत. त्यांचा परिणाम लगेच दिसत नाही, पण ती हळूहळू आपल्या शरीरात जमा होत राहतात आणि भविष्यात मोठ्या आजारांना कारण ठरतात. चला, आज याबद्दलच सविस्तर बोलूया. चला, यादीतल्या पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया, जी दिसायला खूप आकर्षक पण तितकीच फसवी आहे. परफ्यूम्स, डिओड्रेंट्स आणि रूम फ्रेशनर्स. आपल्याला वाटतं सुगंध म्हणजे ताजेपणा, पण या कृत्रिम सुगंधांमध्ये व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे VOCs असतात. आता हे अवघड नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे अदृश्य रासायनिक कण आहेत जे हवेत तरंगतात आणि आपल्या श्वासावाटे थेट आपल्या फुफ्फुसात जातात. आता बघा, या सुगंधांच्या बाटलीत काय काय भरलेलं असतं? यात असतात फॅथलेट्स, जे आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सचं संतुलन बिघडवतात. यात बेन्झीन कंपाऊंड्स असतात, ज्यामुळे अचानक डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. आणि सिंथेटिक मस्कमुळे त्वचेवर ॲलर्जी होते, खाज सुटते. कधी असा विचार केला आहे का की मस्त परफ्यूम मारल्यावर अचानक डोकं जड का होतं किंवा डोळ्यांची जळजळ का होते? तर त्याचं कारण हेच आहे. मग यावर उपाय काय? हो, तो तर आपल्या संस्कृतीतच आहे. किती सुंदर पर्याय आहे बघा. केसांमध्ये माळलेला तो मोगऱ्याचा किंवा जाईजुईचा गजरा, त्याचा तो मंद नैसर्गिक सुगंध. यात कोणतंही केमिकल नाही आणि कचरा तर अजिबातच नाही. फुलं सुकली की परत मातीत मिसळून जातात. यापेक्षा सुंदर आणि सस्टेनेबल गोष्ट काय असू शकते? आणि हो, रूम फ्रेशनर्स हे तर आपण घरात स्वतःच्या हाताने फोडलेले VOCsचे बॉम्बच आहेत. विचार करा, आपण बंद खोलीत फ्रेश वाटावं म्हणून तो स्प्रे करतो आणि मग ते सगळे घातक कण त्याच हवेत फिरत राहतात. प्रत्येक श्वासासोबत आपण ते विषारी कण आत घेत असतो. ताजेपणाच्या नावाखाली आपण एक प्रकारे विषारी हवाच विकत घेत आहोत. मग घराला सुगंधित ठेवायचं कसं? सोप्पं आहे. घरात गुलाबाची, मोगऱ्याची ताजी फुलं ठेवा. कापराच्या वड्यांचा डिफ्युजर वापरा, त्याचा सुगंध खूप छान येतो. किंवा मग एसेन्शियल ऑइलचे काही थेंब पाण्यात टाकून नैसर्गिक स्प्रे बनवा. लिंबाची सालं पाण्यात उकळली तरी घरात एकदम ताजेतवाने वाटतं. हे पर्याय सुरक्षित तर आहेतच, पण घरात एक नैसर्गिक आणि प्रसन्न वातावरण तयार करतात. चला, आता दुसऱ्या उत्पादनाकडे वळूया, जे भारतातल्या जवळपास प्रत्येक घरात सापडतं. मॉस्किटो वेपरायझर आणि कॉइल्स. डासांना पळवून लावण्यासाठी आपण हे रोज लावतो, पण हे आपल्या श्वासाचेच शत्रू आहेत हे आपल्याला माहीत नसतं. आता मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित धक्का बसेल. एका संशोधनानुसार बंद खोलीत जळणाऱ्या एका मॉस्किटो कॉइलमधून निघणारा धूर हा तब्बल 100 सिगरेट ओढण्याइतका धोकादायक असतो. 100 सिगरेट्स! कल्पना करा, आपण डासांपासून वाचण्यासाठी आपल्या घरातल्या लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना रोज रात्री 100 सिगरेटच्या धुरामध्ये झोपायला लावतोय. ह्या वेपोरायझरमध्ये ॲलेथ्रीन आणि पायरेथ्रॉईड नावाची रसायनं असतात. ही रसायनं आपल्या नर्व्हस सिस्टमवर म्हणजे आपल्या मज्जासंस्थेवर हळूवार विषासारखं काम करतात. श्वासावाटे शरीरात जाऊन ती आपल्या आरोग्याला आतून पोखरत राहतात. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की बंद खोलीत मॉस्किटो कॉईल किंवा वेपरायझर वापरणं हे लहान मुलांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत धोकादायक आहे. मग डासांपासून सुटका कशी मिळवायची? आपले पारंपरिक उपाय सर्वोत्तम आहेत. कडुनिंबाचं तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून त्याचा दिवा लावा. पाण्यात कापूर टाकून तो सुगंध घरात पसरवा. खिडक्यांना जाळ्या बसवा. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. हा 100% सुरक्षित उपाय आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, डासांना पैदाच होऊ देऊ नका. घराच्या आसपास पाणी साचू दिलं नाही तर डास होणारच नाहीत. आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे, जो थेट आपल्या जेवणाच्या ताटाशी संबंधित आहे. विचार करा, आपण जे अन्न खातो
तेच जर विषारी होत असेल तर? हो, हे शक्य आहे. विशेषतः जेव्हा आपण प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न गरम करतो. आपण अनेकदा मायक्रोवेव्ह सेफ असं लेबल बघून प्लास्टिकचे डबे घेतो. पण हा एक मोठा गैरसमज आहे. मायक्रोवेव्ह सेफ याचा अर्थ फक्त एवढाच की तो डबा मायक्रोवेव्हमध्ये वितळणार नाही. याचा अर्थ तो सुरक्षित आहे असा होत नाही. जेव्हा आपण यात अन्न गरम करतो तेव्हा त्या प्लास्टिकमधून BPA आणि BPS सारखे रसायनं अन्नात उतरतात. यांना हॉर्मोन डिस्रप्टर्स म्हणतात. म्हणजे हे असे घुसखोर आहेत जे आपल्या शरीरात जाऊन आपल्या हॉर्मोन्सचं काम बिघडवतात आणि शरीराचं सगळं संतुलनच बिघडून टाकतात. याचे परिणाम खूपच गंभीर आहेत. आजकाल महिलांमध्ये PCOD, थायरॉईड, वंध्यत्व यांसारख्या समस्या खूप वाढल्या आहेत. यामागे हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. इतकंच नाही तर लहान मुलांच्या विकासावर आणि मुलींमध्ये लवकर वयात येण्यामागेही हीच रसायनं जबाबदार असू शकतात. आता बोलूया आपल्या घरातल्या क्लीनर्सबद्दल, विशेषतः टॉयलेट क्लीनर्स आणि ॲसिडबद्दल. घर स्वच्छ ठेवण्याच्या नादात आपण स्वतःच्याच आरोग्याला धोका तर पोचवत नाही ना? आता ही गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका. टॉयलेट क्लीनर्समध्ये तीव्र हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि बरेच लोक जास्त स्वच्छतेच्या नादात त्यात ब्लीच मिसळतात. ही एक प्रचंड मोठी आणि धोकादायक चूक आहे. ॲसिड आणि ब्लीच एकत्र आल्यावर एक अत्यंत विषारी क्लोरीन गॅस तयार होतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा तोच गॅस आहे जो पहिल्या महायुद्धात एक रासायनिक शस्त्र म्हणून वापरला गेला होता. विचार करा, एक युद्धातलं शस्त्र आपण आपल्याच बाथरूममध्ये तयार करून श्वासावाटे आत घेत असतो. या घातक धुरामुळे त्वचेवर भाजल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, घशात जळजळ होते. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच धोकादायक आहे आणि याचा सतत वापर केल्यास फुफ्फुसांना कायमचं नुकसान होऊ शकतं. मग सुरक्षित स्वच्छता कशी करायची? सोपे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहेत. पांढरं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण एक उत्तम क्लीनर आहे. लिंबू आणि मीठ वापरूनही तुम्ही स्वच्छता करू शकता. बाजारात आता अनेक नैसर्गिक आणि हर्बल क्लीनर्स मिळतात. ते कदाचित 99.9% जंतू मारत नसतील, पण 90% नक्कीच मारतात आणि आपल्या आरोग्यासाठी 100% सुरक्षित असतात. आणि आता शेवटचा आणि 5वा सर्वात धोकादायक प्रकार, नॉन-स्टिक कुकवेअर. विशेषतः ते स्वस्तात मिळणारे टेफ्लॉन कोटिंग असलेले तवे आणि कढया. वापरायला सोयीस्कर वाटणारी ही भांडी आपल्या अन्नात फॉरेव्हर केमिकल्स म्हणजेच कधीही नष्ट न होणारी रसायनं मिसळत असतात. जेव्हा आपण ही भांडी जास्त तापवतो ना, तेव्हा त्याच्या टेफ्लॉन कोटिंगमधून PFAS नावाची रसायनं बाहेर पडतात. यांना फॉरेव्हर केमिकल्स असं का म्हणतात माहीत आहे? कारण ती एकदा आपल्या शरीरात गेली की कधीच बाहेर पडत नाहीत. ती आपल्या लिव्हर, किडनी आणि रक्तात आयुष्यभर साठून राहतात. इथे बघा, फरक किती स्पष्ट आहे. नॉनस्टिक भांडी आरोग्यासाठी धोकादायक आहेत आणि जेमतेम 1-2 वर्ष टिकतात. त्याच्या उलट आपली पारंपरिक लोखंडाची भांडी आयुष्यभर टिकतात आणि स्वयंपाक करताना अन्नात नैसर्गिक लोह मिसळून आपलं आरोग्य सुधारतात. स्टेनलेस स्टीलची भांडीसुद्धा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. तर हे होते आपल्या घरातले ते 5 छुपे शत्रू: परफ्यूम्स, मस्किटो कॉइल्स, प्लास्टिकचे डबे, टॉयलेट क्लीनर्स आणि नॉनस्टिक भांडी. मला माहिती आहे हे सगळं ऐकून थोडी काळजी वाटली असेल, पण घाबरून जाऊ नका. आपल्याला एका दिवसात सगळं काही बदलायचं नाहीये. सुरुवात करायची आहे छोट्या छोट्या सोप्या बदलांपासून. ही आहे आपल्या निरोगी घराची सेफ स्वॉप चेकलिस्ट. किती सोपे आहेत हे बदल. कृत्रिम सुगंधाऐवजी फुलांचा नैसर्गिक सुगंध, विषारी धुराऐवजी कडुनिंबाचं तेल आणि मच्छरदाणी, प्लास्टिकऐवजी काच किंवा सिरामिकची भांडी, घातक ॲसिडऐवजी व्हिनेगर आणि हर्बल क्लीनर्स, आणि टेफ्लॉनऐवजी आपलं पारंपरिक लोखंड किंवा स्टील. हे बदल फक्त सुरक्षित नाहीत, तर ते आपल्याला निसर्गाच्या आणि आपल्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जातात. प्रत्येक आठवड्याला फक्त एक छोटासा बदल करायचा ठरवा. एका वेळी एकच सवय बदला, कारण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. हे छोटे बदल पुढे जाऊन आपल्या आयुष्यात खूप मोठे आणि सकारात्मक परिणाम घडवतील. ही माहिती आपल्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण निरोगी आणि सुरक्षित घर हा प्रत्येकाचा हक्क आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी सोप्या सस्टेनेबल सवयींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया.